स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. विनायक मोठ्या आईला म्हणत असतो, तुझी ही जी नाटकं चालू आहे ती बंद कर, नाहीतर मोठं काहीतरी संकट ओढावून घेशील. असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. मोठी आई म्हणती, कसलं संकट आणि कसलं काय, आता जे मी करते आहे ना त्याने तर माझं घरातलं स्थान पक्क होणार आहे. असं म्हणून ती एका वेगळ्या नजरेने बघत असते आणि मागे वळून बघते तर काय, शांतनू आणि पल्लवी मोठ्या आईच्या पाठीमागेच उभे असतात. त्यांना बघून तर मोठ्या आईला मात्र घामच फुटतो. मोठी आई म्हणते, या दोघांनी जर माझं बोलणं ऐकलं असेल ना तर माझं तर आता काही खरं नाही. आता शांतनू आणि पल्लवी मोठ्या आईकडेच येत असतात. आता मोठ्या आईला असं वाटतं की हे माझी आता खरडपट्टीच काढण्यासाठी माझ्याजवळ येत आहे. आता शांतनू आणि पल्लवी मोठ्या आईकडेच येत असतात, परंतु ते मोठ्या आईला काहीही न बोलता तिथून बाहेर निघून जातात. आता कुठं मोठ्या आईच्या जीवात जीव येतो. मोठी आई म्हणते, बरं झालं यांनी काही ऐकलं नाही. आता बाहेर गुढी उभारण्याची पूर्ण तयारी सुरू असते. सर्वजण आलेले असतात. गुढी उभारण्याची प्रक्रिया चालू झालेली असते. आता ज्योती इथे नाटकं करत असते. ज्योती म्हणत असते की लिंबाची पानं नको, मला मिठाई पाहिजे. विभावरी म्हणते की आज जर कडू लिंबाची पानं खाल्ली ना तर पूर्ण आयुष्य हे गोड जातं. मग विभावरी तिला बळच कडुलिंबाची पानं खायला लावते. पल्लवी तिथे आनंदाने पूजा करत असते. सर्व काही आनंदात चालू असतं. पल्लवी व शांतनूच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सुपर्णाला मोठ्या आईला मात्र राग येत असतो. मोठ्या आईकडे मनात म्हणत असते की पल्लवी, तू माझ्या माणसांमध्ये मलाच परक केलं का? आता तू बघच हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा किती दिवस टिकतो ते, कारण हे सर्व साम्राज्य लवकरच माझ्या हातात येणार आहे. आता इकडे प्रभाकर सर आदिती मॅमच्या रूममध्ये येतात. ते तिथं फुलं ठेवत असतात जेणेकरून वातावरण प्रसन्न राहील. तेवढ्यातच पल्लवी तिथे येते. पल्लवी बाबांना म्हणत असते की बाबा, तुम्ही माझ्यावर अजूनही चिडला आहात का? तुम्हाला तुमच्या मुलीशी सुद्धा बोलू वाटत नाही का हो? तुम्ही मला समजून घ्या. तुम्हाला वाटतं का मी मुद्दाम असं काही वागेल म्हणून? परंतु प्रभाकर सर नाराजच असतात. प्रभाकर सर म्हणतात, मी तुझ्याशी बाहेर बोललो कारण सणासुदीचं काही वाईट वातावरण घरात नको म्हणून. 18 वर्ष मी माझ्या बायकोपासून दूर राहिलो, कारण फक्त एकच, ही नालायक माणसं. मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. पल्लवी, तुला माहीत नाही मी यांच्यामुळे किती भोगलंय आणि किती सोसलंय. अगं, माझी आदिती खूप चांगली आहे, परंतु मी तिच्यावर कधीही विश्वास आणि कधीही भरोसा केला नाही. आता आदिती म्हणजे माझा श्वास आहे. मला आता तिच्यापासून एक क्षण देखील दूर राहू वाटत नाही. अगं पल्लवी, आदितीन माझं खूप प्रेम आहे. मी तिच्यासाठी जे करावं लागेल ना ते करू शकतो. आता तिच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना मी नेहमीच दूर लोटणार आहे. पण पल्लवी, तू मध्ये आलीस आता. अगं, तू आम्हाला वेगळं करते असं वाटतं. अगं, त्या लोकांनी तुझा जीव घेण्याचा देखील प्रयत्न केलाय. आदितीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, माझ्या शांतनूचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण पल्लवी, यापुढे जर काही घरात घडलं तर त्याला जबाबदार फक्त तू असशील. सर्वस्वी जबाबदारी तुझी असेल, कारण तू या लोकांना घरात घेऊन आली आहे पुन्हा. आता एक लक्षात ठेव पल्लवी, माझी आदिती पुतळ्याप्रमाणे तिथे झोपून आहे. मला तिच्याबद्दल काहीच वाटत नसेल का गं? आणि माझी अवस्था देखील आता सेम तशीच आहे. पल्लवी म्हणते की बाबा, मला माफ करा. पण प्रभाकर सर मात्र काही ऐकायला तयार नसतात. प्रभाकर सरांचा राग मात्र वाढतो. प्रभाकर सर म्हणतात, ज्या नालायक लोकांना ज्या व्यक्तींनी घरात आणलं ना त्यांच्याशी बोलायची माझी इच्छा नाही आहे. आणि प्रभाकर सर तिथून रागातच निघून जातात. पण पल्लवी मात्र त्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न करत असते. पण पल्लवीच्या प्रयत्नांना यश येत नसतं. आता इकडे प्रभाकर सर व पायगुडे एकमेकांशी बोलत असतात. पायगुडे विनायकला शाबासकी देत असतो. पायगुडे म्हणतो की विनायकराव, तुम्ही तर हे काम खूपच कमी दिवसात केलं. विनायकला ज्या साहेबांकडून पैसे हवे असतात त्या साहेबांना फक्त मुली हव्या असतात. मग विनायकने हॉस्टेलमधल्या मुलींची सोय बरोबर केलेली असते. त्यामुळे पायगुडे अगदी खुश असतो. पायगुडे म्हणतो की तुम्हाला आता जी काही कामं करायची आहे ना ती मला फक्त सांगा, मी ती पूर्णपणे करतो. पायगुडे म्हणतात, विनायकराव, तुम्हाला माहिती आहे ना आपलं काम म्हणजे कसं एकदम चोख असतं. विनायक म्हणतो, आपलं देखील काम एकदम चोख असतं. तर आता इकडे पल्लवी रूममध्ये बसलेली असते. पल्लवी खूपच डिप्रेस झालेली असते. तिच्या मनात तेच विचार चालू असतात जे प्रभाकर सर तिला बोललेले असतात. आता शांतनू तिथे येतो. शांतनू पल्लवीला विचारतो की काय झालं पल्लवी? पल्लवी म्हणते, अहो काही नाही झालं, बोला की. शांतनू म्हणतो की तू जर नाराज असली ना ते मला लगेच समजतं. पल्लवी आता शांतनूला सांगू लागते की शांतनू, मी बाबांकडे गेली होती, पण बाबा तर मला माफ करायलाच तयार नाही.
मला माहिती आहे हे लोक आपल्या जीवावर उठले होते. आता त्यांची सून त्या लोकांना पुन्हा घरात घेऊन आली आहे तर बाबांना तर वाईट वाटणार, हे साहजिकच आहे. परंतु बाबांनी माझा मुद्दा देखील समजून घेतला पाहिजे ना. आता हा दुरावा कसा मिटेल शांतनू? आमच्या दोघांचं बाप लेकीचं नातं आहे, कारण आम्ही एकमेकांना कधी वेगळं समजलेलं नाही. जेव्हापासून मी इथे आले ना तेव्हापासून बाबांनी माझ्या बाबांची उणीव भरून काढली शांतनू. जेवढं माझ्या सख्या वडिलांनी प्रेम केलं नाही ना तितकं माझ्या सासऱ्यांनी माझ्यावरती प्रेम केलं शांतनू. मला नेहमी बाबांनी सपोर्ट केलाय. माझी प्रत्येक गोष्ट कशी बरोबर आहे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला आणि या मतावरती ते नेहमी ठाम राहिले. परंतु आता बघा ना, ते माझ्यावरती विश्वासच ठेवायला तयार नाही. शांतनू म्हणतो, पल्लवी अगं तू टेन्शन घेऊ नको. जेव्हा पहिल्यांदा माझ्याशी तू बोलली तेव्हा मी देखील याचा विरोध करत होतो, परंतु आपण जेव्हा डिस्कस केलं तेव्हा देखील मी तुझ्यावरती ठेवला ना विश्वास. मग तू काळजी करू नको. अगं बाबांचं देखील माझ्यासारखंच आहे. अगं आई अंथरुणाला खिळून आहे आणि तेही त्या लोकांमुळे. आणि त्या लोकांचा पर्दाफाश देखील तूच केला आणि तूच त्यांना पुन्हा घेऊन आलीस. मला या मागील हेतू माहिती आहे पल्लवी, परंतु बाबांची परिस्थिती तशी नाही आहे. आता आपण बाबांना समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक सणाला आई उठू शकत नाही. त्यांनाही वाटतं ना आपल्यासारखी त्यांनीही जोडीने पूजा करावी. त्यांना कित्येक दिवसानंतर पुन्हा तो आनंद मिळत होता, परंतु या नालायक माणसांमुळे तोही आता मिळत नाही. शांतनू पल्लवीला समजून सांगत असतो आणि म्हणतो की लवकरच तुमच्यातला हा दुरावा दूर होईल. शांतनू पल्लवीला अभ्यासाला बसवतो. तो म्हणतो की पल्लवी आता तू फक्त अभ्यासावरती फोकस कर. आता इकडे मोठी आई आदिती मॅमच्या रूमकडे चाललेली असते. ती खात्री करून घेत असते की तिला कोणी बघत तर नाही ना. ती दार उघडणारच तेवढ्यात प्रभाकर सर म्हणतात, काय चाललंय वहिनी? प्रभाकर सर मोठ्या आईच्या जवळ येऊन बोलत असतात. मोठी आई म्हणते, आज गुढीपाडवा आहे ना. अहो आदितीला श्रीखंड आवडतं ना, म्हणूनच मी ठरवलं की आदितीला श्रीखंड द्यायचं. प्रभाकर सर ओरडून बोलतात की तुम्ही याच्यात विष कालवलंय का माझ्या आदितीला मारण्यासाठी? याची आम्हाला काही गरज नाहीये. ते श्रीखंड प्रभाकर सर तिच्या हातातून फेकून देतात. आता प्रभाकर सरांचा आवाज ऐकून तिथे सर्वजण येतात. पल्लवी तिथे येते आणि विचारते की बाबा काय झालं? प्रभाकर सर म्हणतात, तू त्यांना इकडे घेऊन आली ना, बघ त्यांची काय नाटकं सुरू आहे. अगं यांचा काही भरोसा नाही, हे काहीही करतील. आता बघ श्रीखंड घेऊन चालली होती, आता त्या श्रीखंडामध्ये विष आहे की दुसरं काही, आता याची कोण खात्री करेल? हे लोक काहीही करू शकतात, यांच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे माझा. आणि आता तर काय माफी मागायची नुसतं नाटकं करत राहतात. आणि तुम्हाला मोहिनी काय गरज आहे आदितीच्या रूमकडे जाण्याची? तुम्हाला इतक्या वेळा मी सांगितलं की माझ्या आदितीच्या रूमकडे जायचं नाही, तरी देखील तुम्ही तेच करता. प्रभाकर सर अक्षरशः आता मोठ्या आईपुढे हात जोडतात आणि आम्हाला सुखाने जगू द्या असं म्हणतात. पल्लवी बाबांना म्हणत असते की बाबा शांत व्हा. शांतनू देखील रागाने म्हणतो की या बाईला सांग तिच्या रूममध्ये निघून जा म्हणून, आम्हाला सुखाने जगू दे. आता मोठी आई नाटकं सुरू करते. मोठी आई म्हणते की असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. मोठी आई म्हणते की मी आता माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईटच करून घेणार आहे. असं म्हणून मोठी आई तिथून पळून रूममध्ये जाते. तिला सर्वजण अडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मोठी आई खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि आत येऊन मोठी आई मोठ्याने हसत असते. आता मोठे काका विचारतात की काय चाललंय सुपर्णा? मोठी आई मोठ्या काकांना गप्प करते. मोठी आई मात्र आतमध्ये कानात हेडफोन घालून गाणे ऐकत असते. बाहेरचे सर्वजण काळजी करत असतात. आता बाहेर सगळ्यांना असं वाटत असतं की मोठी आई आता काही जीवाचं बरं वाईट करून घेते की काय. मेघना विनायकला फोन लावत असते, परंतु विनायकचा फोन काय लागत नसतो. पल्लवी मोठ्यानेच म्हणत असते की तुम्ही जर दार उघडलं नाही तर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये येऊ. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे कॉलेजमध्ये विनायकच्या सांगण्यावरून ज्या मुलींवरती जबरदस्ती केलेली असते त्यांचे पालक आलेले असतात. त्या मुलींना विचारण्यात येतं की तुमच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न कोणी केला? ती मुलगी मात्र शांतनूकडे बोट दाखवते. सर्व मुली शांतनूकडेच बोट दाखवत असतात. शांतनू म्हणतो की मी असं काहीही केलेलं नाहीये. ही मुलगी माझ्यावर उगीच आरोप करते. सर्वजण याचा व्हिडिओ काढून घेत असतात. तर मित्रांनो, इथे आजचा भाग संपतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, कालच्या भागातील कमेंट करणाऱ्या सदस्यांची नावे आहे धनश्री देशमाने, RJ वॉरियर, मुकुंद कुलकर्णी, अपर्णा मायेकर, ज्योती पाटील, सुनंदा चव्हाण, बीना परांजपे, ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर येलवांदे, योगेश पाटील, गौरी कोतवाल, अपर्णा मायेकर, ज्ञानेश्वर आचारी, हेमलता गोहार, रेश्मा भगत, आकाश जाधव, चंद्रशेखर भातवाडेकर, कांचन पोळ, मधुकर, आशा विटेकर. मित्रांनो, अशाच कमेंट करत राहा. तुमच्या कमेंटची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद.